वाव, किती विचार करायला लागतो यार. आधी सांगायचं ना, अभ्यास करून आलो होतो. आपल्या छाताडावर पाय ठेवून लोक इतर भाषांमध्ये सिनेमे बघतायत. 500-800 रुपये तिकीट देऊन बघतायत. सकाळी 8चे शो बघतायत, 7चे शो बघतायत. स्पष्ट शब्दात सांगतो की गोड शब्दात किंवा पेपरवर न दाखवता येणारं पण लुबाडणारी टोळी आहे. येणारे बरेच प्रोड्युसर्स येतात जे त्यांचे फायनान्सर्स घेऊन येतात, पण एकदा धक्का बसला की ते निघून जातात. तू एक सिनेमा प्रोड्यूस केलास, परत अनेक प्रोड्यूस करणार, सिनेमा रिलीज होतो आणि 2 दिवसात, 3 दिवसात 5 कोटी 8 कोटी अशा जाहिराती होतात. या होत नाही मराठी चित्रपट. म्हणजे हे असं झालं की मी याची जाहिरात करायची की माझ्या आता या इथं इतके सगळे स्टार्स अवेलेबल आहेत तयार, आणि ऍक्च्युली एपिसोड होते 2च जण असतात. खोट्याचं पण एक मोठं हे तयार झालंय, आवरण तयार झालंय मराठी चित्रपट सृष्टीभोवती. मराठी प्रेक्षक काय विचार करतो माहितीये काय आपल्या इंडस्ट्रीला? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजची चर्चा फार महत्वाची आहे. आजचे पाहुणेही महत्वाचे आहेत. एक आहे सोनाली खरे, एव्हरग्रीन अभिनेत्री आणि निर्माती, आणि विजू माने हा दिग्दर्शक आहे, लेखक आहे, शिवाय त्यानं थिएटरही चालवलं आहे सिनेमाचं, मध्ये मध्ये अभिनय पण करत असतो तो. अशी 2 व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत. ही चर्चा मी तर घेतोच आहे, पण ही होण्यासाठी मला सहकार्य केलेलं आहे ते औदुंबर एंटरटेनमेंटनी. अमृता माने ही माझी चांगली मैत्रीण आहे, शिवाय ती आत्ता या मराठी इंडस्ट्रीतली लिडिंग PR कंपनीसुद्धा ती चालवते, तर त्यांचं नाव घेणं फार महत्त्वाचं आहे. फार वेळ घेत नाही, सुरुवात करतो. तुमच्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही आल्याबद्दल ही एक छोटीशी भेट. अश्मन पेबल्सचा एक हा छोटा दिवा आहे. विजू, तुला सुद्धा थँक्यू. मला खात्री आहे की ही असं जे गिफ्ट आहे तुझ्या घरी नसेल आणि तुला आवडेल. तर सुरुवात करूया, फार वेळ घेत नाही. ह्या दोघांना बोलण्यामागचं कारण असं आहे की या दोघांना आपण दिग्दर्शक म्हणून ओळखतो, विजूला, आणि सोनाली सॉलिड ॲक्टिव्ह असते सोशल मीडियावर सुद्धा, ॲक्ट्रेस म्हणून ओळखतो, पण हे प्रोड्युसर पण आहेत. यांनी कधीतरी केव्हा तरी सिनेमा प्रोड्यूस केला होता. मायलेकसारखी फिल्म सोनालीनं प्रोड्यूस केली, आणि त्यातून तिला जो अनुभव आला असेल तो तिच्याकडे आहे. ते हळूच हसते माझ्याकडे बघून. आणि विजू हा अनेक वर्ष सिनेमे करतोय, त्यानं प्रोड्यूसही केलेले आहेत सिनेमे. त्यामुळं केवळ ॲक्टर्सना किंवा केवळ डिरेक्टर्सना बोलून किंवा केवळ प्रोड्युसर्सना बोलून इथं न बोलता दोन्ही पाणी चाकलेली जी मंडळी असतात त्यांना आपण इथं बोलूया असा विषय होता. तर तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून आलात, याबद्दल खरंच थँक्यू. सुरुवात करूया. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. नवीन वर्षात तुमच्याकडनं खूप चांगले सिनेमे येतील मराठीमध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मी असा विचार करत होतो की या राऊंड टेबल किंवा याची सुरुवात कशी करायची डिस्कशनची. तर बेसिक प्रश्न माझ्या मनात आले. सोनाली, तुला विचारतो, गेल्या वर्षात असा कुठला सिनेमा होता मराठी सिनेमा की जो बघून तू मेस्मराइज झालीस? एका मिनिटात सांग, एका 10 सेकंदात. रॅपिडने सुरुवात केलीस तू. हा, पटकन. 2024 मध्ये आय थिंक जुनं फर्निचर. एक. विजू माने? जुनं फर्निचर मला वाटतं वेळ त्याच्या आदल्या वर्षी. त्याच्या आधी होता. नाही, ठीक आहे, फेर इनफ. गेल्या वर्षात आलेला असा कुठला ट्रेलर आहे सिनेमा जो बघून तुम्हाला असं वाटलं होतं की यार हा पिक्चर बघायला पाहिजे, आपण चुकवायला नाही पाहिजे हा पिक्चर, असं कुठला ट्रेलर आठवतोय मराठी? मायलेक. ओ माय गॉड. सॉरी, नाही एक्झॅक्टली. म्हणूनच गेल्या वर्षातलं असं एक मराठी गाणं कुठलं तरी की जे तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतंय, तुमच्या प्लेलिस्ट मध्ये आहे आणि जे कायम तुमच्यासोबत असायला पाहिजे, मी ऐकायला पाहिजे, ज्यानं मला वेळ लावलं होतं, असं कुठलं मराठी गाणं आहे? अरे असं मराठी गाणं मला एकदम ब्लँक व्हायला झालंय की कोणत्या गेल्या वर्षात फिल्म्स आलेल्या होत्या. आणि असणारच, पण ते आता पटकन आठवत नाहीये. बट नाही आठवत. नाही. असं एखादा कुठलं तरी लास्ट इयर आलेलं गाणं की जे व्हिज्युअल की बघून मेस्मराइज झाला होता, त्यातला डान्स बघून, त्यातली कोरिओग्राफी बघून किंवा त्यातलं एकूण टेकिंग बघून, असं काय आठवतं एखादं गाणं ते लक्षात, त्याची इमेज लक्षात राहिली होती? मी 1 नंबर बद्दल बोलू शकतो. 1 नंबर मधले जे व्हिज्युअल्स त्याने जे आणले होते ते अपिलिंग होते. म्हणजे मराठी सिनेमातल्या गाण्यांमध्ये जे व्हिज्युअल्स असतात त्यापेक्षा थोडेसे वेगळे होते, अपिलिंग होते.
या मला पण तेच वाटतं की एक ग्रँड आपण जे म्हणतो जे नेहमी सिनेमॅटिक पाहिजे, मराठीमध्ये मोठं काहीतरी छान प्रकारे दाखवलं पाहिजे, सो तो एक एक्सपिरियन्स त्या फिल्म मध्ये नक्कीच होता. गेल्या वर्षामध्येच मी हे फार महत्वाचं बोलतो, मी उगीच बोलत नाहीये, गेल्या वर्षी आलेल्या जे सिनेमे जे सगळे आले त्याच्यामधली अशी नवी नावं कुठली आठवतात दिग्दर्शकांची की हा पोरगा ना काहीतरी करून गेला, ह्याच्याकडनं अपेक्षा भारी आहे, काहीतरी करू शकेल बरा? नवीन ना? नवीन मुलं जी. वाव, किती विचार करायला लागतो यार. आधी सांगायचं ना, अभ्यास करून आला होता. मला वरुण नार्वेकर वगैरे हीच मंडळी जी आपण नवीन पिढी म्हणूया की ज्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तो आता नवीन नाही राहिला पण त्याच्यानंतर असं कुणी मला असं वाटत नाही, अपिलिंग तरी असं वाटलं नाही नाव की अरे हा ह्याच्याकडे. मला एक आय डोंट नो, त्याची 2024 मध्ये आय थिंक फिल्म नाही आली पण तृशांत इंगळे, हा तो एक माझ्या डोक्यात त्याचं नाव आलं. शेवटचे 2 प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. गेल्या वर्षी आलेला असा एखादा नट नवीन मुलगा की जो असं वाटलं की ह्याच्यात गंमत आहे, हा पुढे जाऊन काहीतरी बरं करेल, असं काही आठवते ना? मला तो घोलप जो 1 नंबरचा आहे, धैर्य घोलप, मला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. कारण त्याचा पहिला जो ऑनस्क्रीन प्रेझेन्स आहे तो कॉन्फिडंट वाटला मला. खूप चांगलं कामही केलंय त्यांनी पण तो कॉन्फिडंट वाटला. तर हा मुलगा असं मला वाटतं की जे आपण म्हणतो ना की ती एक फळी कमी आहे की अजूनही आपण त्याच चेहऱ्यांना पाहत आलोय, तर तो वेगळा चेहरा मला वाटला. मला नाही वाटलं, मला नाही असं वाटत आहे. म्हणजे आय अग्री विथ दॅट, बट रादर दॅन दॅट मला असं नाही वाटत की खूप एक छान अजून जसे आधी जे होते काही नावं ठराविक, तसं अजून एक स्टारडम वाला एक नवीन चेहरा आलाय किंवा त्याला खूप असं नाही मला वाटत आलंय. आता हा माझा बेस झाला सगळा, आता ह्याच्यावर आपण म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही सांगतो की दरवर्षी मराठीमध्ये 125-150 सिनेमे रिलीज होतात, त्यापैकी मुंबई पुण्यामध्ये 100 सिनेमे रिलीज होत असतील. बरं, पण 75 पकडूया. त्या सगळ्या 75 सिनेमे आपण काही बघू शकत नाही, पण त्याच्या जाहिराती आपण बघत असतो, त्याचे ट्रेलर्स आपण बघत असतो, सोशल मीडियावरनं त्याची जाहिरात होताना पण पाहत असतो आपण. पण मनात रुचेल असा, मनाला रुतेल असा एकही सिनेमा म्हणजे एखाद दुसरा अपवाद वगळता आपल्याला आणि काही सुचत नाही. याच्यावर प्रोड्युसर, ॲक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतंय मराठी इंडस्ट्रीबद्दल, असा माझा प्रश्न आहे. विजू, हे बघ, मुळात गेली 2 वर्ष मी म्हणून थांबलोय. खरं सांगायचं तर थांबलोय यासाठी की आपली मराठीच नव्हे तर ओव्हरऑल इंडस्ट्री संक्रमण काळातून जाते. सोशल मीडिया आणि डिजिटल कॉन्टेंटचा ज्या प्रकारचं वादळ आलंय आणि पुन्हा एक नवीन मोठं वादळ येऊ घातलंय AI नावाचं. म्हणजे रनवे ML मी ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं होतं त्या दिवशी धसका बसला होता की कसं होणार आता. म्हणजे तुम्ही फक्त शब्द टाकलेत की तुम्हाला हवं ते व्हिज्युअल विथ ॲक्टर विथ परफॉर्मन्स, त्यांच्या अगदी डोळ्यातल्या भावांपर्यंत जे आधी म्हटलं जायचं की नाही शेवटी ते इमोशन, असं काही नाही राहिलं. आणि मग हे सगळं ज्यावेळेला आपल्याला फ्युचर इतकं उभं आहे तर त्यावेळेला मराठी सिनेमा, तू म्हणालास ते सगळं मला मान्य आहे, एक चित्रपटकर्ता म्हणूनही मान्य आहे आणि प्रोड्युसर म्हणूनही मान्य आहे की लोकांना जर थिएटरमध्ये आणायचं तर तुम्हाला आता कॉलर पकडून खेचून आणलं पाहिजे. बरोबर, तुमच्या ट्रेलरने, तुमच्या पोस्टरने, तुमच्या चर्चेने, म्हणजे ब्रँड बिल्डिंग झालं पाहिजे. इन शॉर्ट, ते ब्रँड बिल्डिंग करून थिएटरमध्ये लोकांना आणलं पाहिजे खेचून, तरच सिनेमा चालेल. हे मला अगदीच मान्य आहे आणि त्याच कमी पडतायत. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे अर्धशिक्षित किंवा अप्रशिक्षित निर्माते. ऍब्सोल्युटली राईट, आणि ह्याच्यावर मी नंतर बोलणार. ओके, बरं. मराठी चित्रपट सृष्टीत जे निर्माते येतात, मग काही 2-3 सिनेमे केलेले सुद्धा आहेत आणि मॅक्सिमम की जवळपास 90% निर्माते हे नवीन असतात, 10% निर्माते जुने आहेत, 90% निर्माते नवीन असतात. नवीन म्हणजे काय की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला 2.5-3 करोड रुपये गेल्याने काही फरक पडणार नाही त्याच्या गंगाजळीमध्ये, असा माणूस मराठी निर्माता म्हणून येतो. कारण 2.5-3 करोड जातील तर जातील, पण आपण बघू तर मला आवड आहे मराठी सिनेमाची रे, असं म्हणून तो मराठी सिनेमा करतो. मग तो गैर मराठीही असतो आणि मराठी असतो. पण प्रॉब्लेम तिथे होतो की मला केवळ आवड आहे म्हणून मी पैसे टाकले आणि म्हणून माझं नाव निर्माता म्हणून लागतं. इट्स अ बिग क्वेश्चन मार्क, ज्याने मराठी चित्रपट सृष्टीचं खूप नुकसान होत आहे. कारण तुम्हाला मराठी चित्रपट कसा बनवायचा हेच माहिती नाहीये, तुम्हाला फक्त पैसे टाकायचं माहिती आहे. चित्रपट बनवणं ही एक वेगळी
आपण डेझिग्नेशन आहे चित्रपट निर्माता, फायनान्सर आणि चित्रपट निर्माता यातलं जर जोपर्यंत फरक कळत नाही तोपर्यंत काही मला नाही वाटत की आज आपण जे बसलो आणि तू काय रॅपिड ऍक्शन प्रश्न विचारले हे 2026ला जरी तू विचारलेस तर तेच राहतील जर हे बदललं नाही. आय अग्री विथ जे काही तू बोलला ते सगळं करेक्ट. आणि म्हणूनच मी एकदम पटकन मी बोलले की नवीन निर्माते आणि नवीन हे जोपर्यंत त्यांना कळत नाही किंवा शिकवलं जात नाही, आणि त्याच्यासाठीच मी असं म्हणेन की मी नवीन निर्माती. ओके, म्हणून मला ते कुठेतरी पटतंय अशा अर्थाने की मला असं जाणवलं की मी जेव्हा मायलेक फिल्म असं ठरवलं कधीपासून मला प्रोड्युसर व्हायचंय, मला स्वतःची निर्मिती करायची, तेव्हा ॲज अन एक्झिक्युशन म्हणून मला नाही वाटत कुठेही कमी पडले, बिकॉज मी त्या इंडस्ट्रीमध्ये वावरलेली आहे, मी सगळं जवळून बघितलेलं आहे, मला माहिती आहेत कोणती माणसं आहेत ज्यांच्याकडे जाऊन मला ॲडवाईस घ्यायचं आहे, आणि त्या लोकांनी मला त्यांच्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं. पण मी इथे एक गोष्ट म्हणेन की त्याच्यानंतर फिल्म बनवणं, प्रोड्यूस करणं, फायनान्सर आणणं, इथे ऑफकोर्स माझ्याकडे को प्रोड्युसर होता, को फायनान्सर होता मी असं म्हणेन, पण काही कारणास्तव त्याने बॅकआउट केलं आणि मग सगळं शिवधनुष्य माझ्यावरती आलं. बट मी मागे गेले नाही का, तर आपण एक आपल्या प्रोडक्शनचं नावाने एक गोष्ट सुरू केली, निर्मिती सुरू केली, तिथे आता अर्ध्यावर सोडायचं नाही, आणि मग मी फुल्ली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. पण जसं मी म्हटलं एक्झिक्युशन वाईज आय वॉज एन्जॉईंग इट, मी खूप एन्जॉय केलं, मी सगळीकडे व्यवस्थित जातीने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लक्ष घालून व्यवस्थित केलं. पण खरं चॅलेंज मी म्हणेन की जिथे आपण कमी पडतो, और अदर मी माझ्यासाठी म्हणेन की मी पहिली फर्स्ट टाइम प्रोड्युसर होते, की हे नॉलेज जे नंतरचं आहे, फिल्म बनवून रेडी झाली पण त्यानंतर तिला पॅकेज करून कशा प्रकारे कुठे जायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचं एक प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते आपल्या इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण येणारे बरेच प्रोड्युसर्स येतात जे त्यांचे फायनान्सर्स घेऊन येतात, पण एकदा धक्का बसला की ते निघून जातात. आणि मी बिजूला मगाशी तेच म्हणत होते की बाबा किती दिवस आपण फक्त मोठ्या स्टुडिओज, मोठे बॅनर किंवा मोठ्या लोकांच्या प्रोडक्शन्सच्या फिल्म्सवरती राहणार आहोत. आपल्याला इंडस्ट्री अजून ग्रो करायचे, त्यासाठी आपल्याला नवीन हे प्रोड्युसर्स, नवीन फायनान्सर्स येणं गरजेचं आहे की जेणेकरून अजून एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इंडस्ट्रीला पुढे नेता येईल. बट तिथे जर का ही मंडळी मारली गेली बिकॉज ऑफ द लॅक ऑफ नॉलेज ऑफ पोस्ट प्रोडक्शन नंतर जे काय आपल्याला फिल्म कशा प्रकारे सगळींकडे पोहोचवायचे ते जर का नॉलेज नाही आपण दिलं तर ते खचून निघून जातील. इट विल बी लाईक अ वन टाइम प्रोडक्शन, वन टाइम प्रोड्युसर यु नो, आणि मग त्याचा आणखीन परिणाम होईल. कारण तीच प्लेयर्स, तीच मंडळी, तीच 2-3 सॅटेलाईट चॅनल किंवा 30 2 OTT प्लॅटफॉर्म्स ह्याच्यावर आपण किती दिवस टिकणार, हा माझा प्रश्न होता. आणि म्हणूनच मी मध्यंतरी एका 4-5 जण भेटलो होतो, त्याच्यामध्ये चॅनलचे पण एक हेड होते, आणि वी वर टॉकिंग की आपण असं एक फोरम ऑर्गनाईज केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना, मी माझंही नाव घेईन की माझ्यासारखे नवोदित ज्यांची खूप इच्छा आहे मराठीत काहीतरी, आपण हिंदी करू शकतो ना इझिली, असं नाही आहे की हिंदी नाही करता येणार, पण आपण आपल्या मराठीसाठी येतो. पण इंडस्ट्रीमध्ये तू खूप वर्ष काम करते, त्याचा तुला फायदा झाला असेलच, प्रोड्युसर म्हणून काय झाला की नाही? नाही, फार काही फायदा नाही झाला. जसं मी म्हटलं की मला जे इन्फॉर्मेशन हवी ती गायडन्स होता तो सगळा मिळाला, पण त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, आणि हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मी काही कोणाला त्यासाठी दोष वगैरे देत नाही आहे, पण मला असं वाटतं की म्हणून माझी ती खंत आहे की नवीन लोकांना, नवीन येणाऱ्या लोकांना तुम्ही त्या साच्यात बसू नका की तुमच्याकडे मोठेच डिरेक्टर आहेत का, तुमच्या फिल्ममध्ये मोठेच ॲक्टर्स मंडळी आहेत का, तुमच्याकडे मोठाच रायटर आहे का, असा साच्यामध्ये तुम्ही फिल्मचं बाईंग किंवा फिल्मला लोकांसमोर आणणं हे ठरवू नका. हां, फिल्म थुकरटच असेल, फिल्म चांगलीच नाही आहे तर मी मान्य करते, पण एक डिसेंट फिल्म जरी असेल तरी द्या ना त्यांना प्लॅटफॉर्म, द्या ना त्यांना का तुम्ही धावडवताय, त्यांना का सॉरी नाही तू एक सिनेमा प्रोड्यूस केलास, परत अनेक प्रोड्यूस करणार आहेस? मी करणार, का म्हणून नाही करणार? अशी काय की तुला असं वाटलं की आणखी एकदा सिनेमा प्रोड्यूस करायला पाहिजे? माझं मत आहे की ठीक आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये मी असं समजेन की ॲज अ फर्स्ट टाइम प्रोड्युसर म्हणून मी माझी ट्युशन फी दिलेली आहे. ज्या काही चुका झाल्या सो ती ट्युशन फी मी दिलेली आहे. पण म्हणून आपण एकदा अपयश आलं किंवा एकदा आता ठेच लागली म्हणून काही चालणं सोडून देत नाही ना. पण आता पुढच्या वेळेला मला माहिती आहे, मला एक थोडा अंदाजा आलाय की आता मी प्री प्रोडक्शन स्टेजलाच मी आता काय केलं पाहिजे, मी तिथेच काय गोष्टी अशा काही करू शकते की जेणेकरून मला पुढे त्रास होणार नाही. आणि मग आता असं कल्चर आहे का, सी व्हेन यू आर अन ॲक्टर
तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघत नाही राईट. तुम्ही जाता फार तर फार सेटवरती तुम्ही कसं एक्झिक्युशन चाललंय आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असतं. पण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही त्यावेळेस एवढा बारकाईने बघत नाही. रादर मी बघितला नाही, अजून दुसऱ्या कोणी बिझनेसवर बोलतही नाही मेकअप रूम मध्ये. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ अ बिझनेस ऑल्सो ना. आपण कितीही म्हटलं की हा, म्हणजे मग असं नाहीये की नुसतं आपण कलेसाठीच सगळं करतोय असं नाहीये. त्याच्यामधनं तू जो मुद्दा मांडतेस ना फार महत्वाचा आहे. फक्त मला असं वाटतंय, तुझा मुद्दा मी पुढे नेतो, इट इज अ बिझनेस. मग लोकांचा विचार आपण करतो का, प्रेक्षकांचा? करत नाही. मी स्पष्ट सांगतो, मराठी चित्रपट सृष्टी इतकी एक्सटेम्पोर आहे आतून आलेलं मला. आणि होतं काय, थिएटरची पार्श्वभूमी असणं म्हणजे नाटकांची, हे जसं या सृष्टीत या चित्रपट सृष्टीची ताकद होती. कारण मराठी चित्रपट सृष्टी आहे ना, ही नाट्यसृष्टीतून उगम पावलेली आहे. म्हणजे तू आत्ताचेही स्टार सगळे बघशील तर, आणि आम्ही एकांकिका करून पुढे आलो, आम्ही नाटक करून पुढे आलो, नाटकातून प्रसिद्धी मिळून मग स्टार झाले, अगदी अंकुश पासून ते सगळे. तर त्याचा जसा फायदा आहे तसं एक प्रकारचं नुकसानही आहे की त्याकडे जे आत्यंतिक आतून आलेले अंतःप्रेरणेने वगैरे मी करतो. आणि मला काय होतं, मला समोरच्याला इम्प्रेस करणं, गोष्ट सांगताना जाम जमतं. मुळात नाटकाच्या बॅकग्राऊंडचं असल्यामुळे गोष्ट कशी समोरच्याला इम्प्रेस, त्यामुळे प्रत्येक नवीन निर्मात्याला ऍटलिस्ट असं वाटतं की हा सिनेमा चालणारच आहे. बरं, त्यात कसं असतं, मी एक गोष्ट ऐकवतो. म्हणजे जसं सैराट आला आणि सैराटच्या एक 750 भ्रष्ट कॉपीज निघाल्या, तर ते कसं कन्व्हिन्स केलं, आणि मग अशी लव्ह स्टोरी अशी आणि ते गाणी अशी असते. आता बघा, सैराटने केला 95 करोडचा धंदा. आपण असं पकडू की आपला एवढा नाही झाला, आपला 10% झालं त्याच्या, तरी किती झाले, 9.5 करोड. तुम्हाला टाकायचे किती, 3 करोड, स्ट्रेट 6.5 करोडचा फायदा. आणि हे सगळं जे अंगावर येतं त्या नवीन निर्मात्याच्या, की आता मला पुढच्या वर्षी लॅम्बोर्गिनीच, पुढे काहीच नाही, आता मला संपलं. अरे एवढं जर सोपं असतं तर शासनाने नसते का पैसे टाकले? शासनाने पैसे टाकले असते, निर्मिती केली असती, खूप फायदा कमवला असता आणि त्याच्यातून रस्ते बांधले असते, त्यातून शेतकऱ्यांना अनुदान दिलं असतं. जर इतकं सहज आहे चित्रपटातून पैसे कमवणं, तर ही माहितीच त्या नवीन निर्मात्यांपर्यंत जात नाही. खूप खोटं बोललं जातं, मी स्पष्ट सांगतो. आपल्या सिनेमांच्या गल्ले, एक काय रिलीज आधीच अमुक करोडचा व्यवसाय, किंवा पहिल्या आठवड्यात 5.5 कोटीचा, पहिल्या 3 दिवस, होतच नाही. कॅल्क्युलेशन करा तुम्ही. तुला कॅल्क्युलेशन सांगतो, मी थिएटर चालवलंय. एक मिनिट, फार महत्वाचा मुद्दा आहे. सिनेमा रिलीज होतो आणि 2 दिवसात, 3 दिवसात 5 कोटी 8 कोटी अशा जाहिराती होतात, या होत नाही. सगळ्या खोट्या आहेत. सगळं मी सांगतो, उदाहरण सांगतो. थिएटर चालवलंय मी. तुम्ही मॉलमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला थिएटर कॅपॅसिटी असते 200, 300, 400. मॅक्सिमम मोठं जिथे स्क्रीन आहे तिथे 700-800 असते, बरोबर? खूपच. आता 100 लोक जरी आले तरी आपल्याला असं वाटतं की सिनेमा चालतोय, बरोबर? एका स्क्रीनला तू जेव्हा जातो सिनेमा पाहायला शनिवारचा, आणि 100 लोक पाहिले की खुश होतो की सिनेमा चालतोय. 100 लोक, 100 रुपये तिकीट असतं. म्हणजे किती झाले एका स्क्रीनचे? 10,000. एका स्क्रीनचे कुठे? हा, एका स्क्रीनचे 10,000 रुपये. आपण काय म्हणतो, हा 100 थिएटर मध्ये रिलीज झाला, किती झाले? पण मग याच्यामध्ये, आणि त्यातलेही 38% निर्मात्याच्या वाट्याला येणार आहेत, बरं का? हा, बरं, हे मला बोल ना हे मला पण नंतर कळलं ना. म्हणजे एवढे, म्हणजे सांगताना सांगण्यात आलं की थिएटर मधनं तरी एवढे येणार आहेत, लाईक जी काही मंडळी होती, पण त्याच्यामधनं पण किती ते लोक कट 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 ह्याचं एक्झिबिटरचा शेअर माहित नसतं प्रोड्युसरला. नाही आलं लक्षात, म्हणून मी म्हणतो अप्रशिक्षित किंवा अर्धप्रशिक्षित. एक्झॅक्टली. थिएटर मधून एवढेच पैसे येणार आहेत आणि एवढेच येतात. मी आता सांगितलं ना, 100 सिनेमा गृहांमध्ये झालेला सिनेमा आपण मोठा मानतो की नाही, मोठा रिलीज झाला, त्याचं एका दिवसाचं आउटपुट जास्तीत जास्त येऊन किती येऊ शकतं? तर एवढंच येऊ शकतं. मग त्याच्यातून तुम्ही पेपर ऍड जी करता ना, मी 100% सांगतो, एका मोठ्या पेपर मधली एक कलर ऍड जी करतो आपण, अर्धा पान किंवा पाव पान, त्याचेही पैसे निघत नाहीत सर. लोक काय सांगतात आम्हाला 4.5 कोटीचा व्यवसाय आणि 5 कोटीचा व्यवसाय. आमच्याकडे कॅल्क्युलेशन्स असतात, किती तिकीटं विकली गेली आणि त्यातून काय. आणि हे खोटं बोलल्यानंतर एक खोट्याचं पण एक मोठं हे तयार झालंय, आवरण तयार झालंय मराठी चित्रपट सृष्टीभोवती. त्यामुळे आता ही ऍक्ट्रेस आहे तरी पण मी बोलतो, त्यामुळे होतं असं की ज्यांनी
जसं तू आत्ता पाहिलीस ही बाजू, ज्यांनी ही बाजूच पाहिलेली नाहीये, हे माहितीच नाहीये, त्यांना असं वाटतं की अरे या निर्मात्याला सौमित्र पोटेला गेल्या सिनेमामध्ये 10 करोड रुपये मिळाले. पण लक्षात घ्या 10 करोडचा बिझनेस त्याने सांगितला होता, सांगितलं बरोबर, त्याचा झाला होता 4 करोड आणि त्याच्यातही 38% त्याच्या वाट्याला आले होते. म्हणजे त्याने जे तुमच्या सिनेमासाठी टाकले होते तेवढे पैसे काही त्याच्या घरात आलेले नाहीत, तरी त्याला तुम्ही सक्सेसफुल निर्माता म्हणताय कारण त्याने 10 करोडचा बिझनेस डिक्लेअर केलाय. करेक्ट. पण असं नाही का होत, म्हणजे सगळा पॉईंट बरोबर, पण मला असं विचारायचं की ही इमेज क्रिएट करणं टू पुट आवर इंडस्ट्री समवेअर, एक म्हणतो ना आपण तुला त्याला एक हिंदीच्या बरोबरीने किंवा साऊथच्या बरोबरीने की आपली ही इंडस्ट्री भरपूर बिझनेस करते, त्या मार्केटिंगसाठी हे गरजेचं आहे. पण ही नवीन प्रोड्युसर्सची किंवा आपल्याच इंडस्ट्रीमधल्या काही जाणकार लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणणार नाही, पण की त्यांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांच्यासाठी ती त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी इथे यायच्या आधी कम्प्लीट एक इन्फॉर्मेशन घ्या. पण टू बूस्ट अवर इंडस्ट्री अशा प्रकारचे बिझनेस टॅगलाइन्स देणं हे बरोबर आहे. थोडंसं हे पण करतो की आपण ना एखाद्या कपड्याच्या दुकानात गेल्यावर सुद्धा आपण बघतो ना की हे टिकेल का, हे किती दिवस टिकेल काय. मी एखादं समजा मी उद्या या जागेवर बिल्डिंग बांधायची म्हटली तर बिल्डिंग मध्ये एक काय 2-5 करोडचा फ्लॅट घेताना आपण सगळं बघतो ना, सीसी आहे, ओसी आहे, लोकेशन काय आहे, व्ह्यू काय आहे, काय दिसणार आहे, मी इथे इंटिरियर केल्यावर कसं दिसणार आहे घर, ह्याचं चित्र सगळं तयार असतं आपल्याकडे. फक्त सिनेमाच्या बाबतीत ते चित्र तयार नसतं. सिनेमाच्या बाबतीत आपण ह्या जमिनीवर आपण जी इमारत उभारतोय त्या इमारतीतले फ्लॅट विकले जाणार आहेत काचा विचारच नाहीये. मग प्रोड्युसरकडे खूप पैसे असतात, त्याला काय फरक पडत नसतो. अनेक प्रोड्युसर्स असतात ज्यांच्याकडे खूप पैसे असतात आणि अनेक असे असतात की ज्यांना हे चित्र भुलवतं ना, हे चित्र भुलवतं. मी पांडू सिनेमाच्या वेळेला ठामपणे निक्षून सांगितलं होतं अजिबात आकडे डिक्लेअर करायचे नाहीत. मग नाही गेले. पण मग हे जे आकडे डिक्लेअर होतात ह्याच्यावर इन्कम टॅक्स वगैरे काय लक्ष नसतं का? काय करणार, इन्कम टॅक्सने जरी तुला नोटीस पाठवली तर तू जे ऍक्च्युअल पेपर सादर करशील इन्कम टॅक्सला त्याच्यात इन्कम टॅक्सला कळणारच आहे, अरे भाई हे तो ऍडव्हर्टायझिंग आहे, ऍक्च्युअल तो ऑन पेपरच आहे ना बिझनेस. बरोबर, खोटा तर काही येत नाही, ब्लॅकने इन्कम येत नाही. तुला थिएटर मधून डीसीआर रिपोर्ट येणार आहे, तो डीसीआर रिपोर्टवर लक्षात येतो. खोटी जाहिरात केलेली चालते. जाहिरात आहे, एक्झॅजरेशन हे जाहिरातीचा मूळ गाभा आहे कुठल्याही जाहिरातीचा, म्हणजे नॉट ओनली मराठी चित्रपट. म्हणजे हे असं झालं की मी याची जाहिरात करायची की माझ्या आता या इथं इतके सगळे स्टार्स अवेलेबल आहेत तयार आणि ऍक्च्युअली एपिसोड होते 2च जण असतात. हे चालायला पाहिजे, अर्थातच चालणार. आणि तुम्ही कुणी नाही मला काही बोलायचं. अरे म्हणून तर आपल्याकडे फेअरनेस स्क्रीन विकले जातात. हे आपण असं करूया रे, खूप सगळ्या स्टारचे फोटो लावायचे आणि नंतर दाखवायचे दोघच. नाही क्वालिटेटिव्ह आहे, क्वालिटी आहे ना, मी क्वांटिटीचा विचार करायला लागलो. पण ते तसं आहे, खरं आहे आणि दुर्दैवी आहे चित्रपट सृष्टी. माझा मुद्दा असा आहे, आपण प्रोड्युसरच्या भोवती फिरतोय आता. प्रोड्युसर कसे विचार करत नाहीत, प्रोड्युसर कसे शिकलेले नसतात, सुशिक्षित नसतात. इन केस ऑफ सिनेमा प्रेक्षकांचा विचार करता का तुम्ही लोक? तुम्ही जेव्हा सिनेमा प्रोड्यूस करता, जेव्हा डिरेक्ट करता, जेव्हा एखादा विषय घेऊन करायचा विषय होतो, तेव्हा तुम्ही आजूबाजूला काय चाललंय, कशा प्रकारचे सिनेमे चालले आहेत, आपल्या छाताडावर पाय ठेवून लोक इतर भाषांमध्ये सिनेमे बघतायत, 500-800 रुपये तिकीट देऊन बघतायत, सकाळी 8चे शो बघतायत, 7चे शो बघतायत, 6चे शो सुद्धा बघतात. तुम्ही एक इंडस्ट्रीतले माणसं म्हणून तुम्ही काय काय विचार करताय या सगळ्याचा? आणि आता मला या सगळ्या बॅकग्राऊंडवर मला सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे, तर तुमच्या डोक्यात काय असतं? मी माझं असं म्हणेन की मला आधीपासून ॲक्ट्रेस होते, पण कायमच अशी प्रत्येकाला इच्छा असते की मी ह्याच्या व्यतिरिक्तही आणखीन काहीतरी करावं, करेक्ट. सो ते माझ्या डोक्यात कायम होतं. पण जेव्हा मी हे ठरवलं, तेव्हा मी जेव्हा कथा ऐकायला सुरुवात केली, रायटर्सना भेटायला सुरुवात केली, तेव्हा असा मी कधीच विचार केला नाही की आता काय चाललंय. म्हणजे आता समजा बायकांचे चित्रपट चाललेत तर मी ते बायकांवरचेच चित्रपट करू का, 4 बायका 5 बायका, हे म्हणजे अगेन सेईंग की मला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. पण तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता की मला तसंच करायचंय का, मला सेफ खेळायचंय का. पण आता ते पण सेफ खेळणं असेल असं मलाही वाटत नाही, कारण की एक फिल्म तशी चालली म्हणून बाकीच्या नंतर चालतीलच असं नाही. कोणीच प्रेक्षकांची गॅरंटी देऊ शकत नाही थिएटरची. पण मला असं होतं की मला काहीतरी असं करायचं की जे वेगळं आहे, जे छान आहे, जे मला भावेल आणि मला असं वाटेल की आय विल फील प्राऊड अबाउट इट की हे माझ्या प्रोडक्शन मधनं ही फिल्म आलेली आहे, यु नो. सो जेव्हा मी मायलेजची स्टोरी ऐकली होती तेव्हा मला असं झालं होतं. राधा ती फिल्म माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा प्रोड्युसर म्हणून आलीच नव्हती,
ती दिग्दर्शिका माझ्याकडे ती फिल्म ऍक्ट करायला म्हणून घेऊन आलेली आणि तिचं हे होतं की मला ह्याच्यामध्ये तुझ्या मुलीलाच कास्ट करायचंय, तर तुम्ही दोघी मायलेकीच मला ह्याच्यात हवा. आणि मग त्यानंतर जेव्हा तिने मला ते पाठवलं आणि तेव्हा मला असं झालं की अरे यार मी इकडे तिकडे शोधते आहेच, सो वॉट द रायटर इज नॉट वेल नोन किंवा काय, पण मला हा मूळ गाभा या गोष्टीचा आवडलाय कारण की मी त्या गोष्टीमधनं जात होते. माझी स्वतःची मुलगी आणि मी ते जे बँटर असतं एक टीनेजच्या गर्ल्सच्या वेळेत, तर त्या ह्याच्यातनं चाललं. तर मला असं वाटलं की मला हे आवडेल करायला, कारण हा वेगळा विषय. मला त्यावेळेस तरी असं वाटलं की कोणती आय डोंट थिंक सो की मराठीमध्ये अशा विषयावर कोणती फिल्म आलेली होती जी एक मॉडर्न पण आहे आणि ॲट द सेम टाइम आधीच्या लोक आणि पुढची जी येणारी पिढी आहे त्या आई आणि मुलीला कायम रिलेट करता येईल. सो त्या अनुषंगाने हे मी केलं. त्यामुळे मी माझ्या बाजूने बोलू शकते की असं नाहीये की मी प्रेक्षकांचा विचार करते. मला हाच डोक्यात होता की आज मला जर का हे आवडतंय, मी रिलेट करते, तर प्रेक्षकांनाही ते जवळचं वाटेल आणि कुठेतरी ते असोसिएट करतील. आता ही गोष्ट वेगळी आहे, मुद्दा वेगळा आहे की प्रेक्षक का आले नाही, त्याच्यावरती पण 2-3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. असं नाहीये की मी त्याचं मार्केटिंग केलं नाही, असं नाही की मी तिथे तुझी फिल्म लोकांपर्यंत पोहोचली होती, तुझी फिल्म सगळ्यांना माहिती होती. एक्झॅक्टली. पण एक्झॅक्टली, पण मुळात गोष्टी अशा घडल्या की आता मी थोडंसं डिव्हिएट होते तुझ्या प्रश्नावरनं की तू म्हणाला की प्रेक्षकांचा विचार करतो की नाही. पण काय झालं की पहिल्या आठवड्यात फिल्म रिलीज झाल्यावरती मला थिएटर्स होती. मुंबईमध्ये कुठची हमखास हातातली थिएटर्स आहेत, ठाण्यामधली सिंगल स्क्रीनमध्ये दादरचं प्लाझा, सिटी लाईट ही आहेत बरोबर. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये महेश दादांची फिल्म आली जुनं फर्निचर. आणि जरी माझ्या फिल्म्सना तेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये त्या थिएटर्सना गिनेचुने जे टिपिकल सिंगल स्क्रीन जिथे प्रेक्षक जातात तिथे चांगला रिस्पॉन्स होता, इव्हन पुण्यामध्येही होता. पण ऑफकोर्स महेश दादांची फिल्म आल्यामुळे आमच्यासारख्या स्मॉल टाइम प्रोड्युसर्स आणि स्मॉल फिल्म्सना बाहेर काढलं जातं बरोबर. नो मॅटर जरी तुमचं 50% वरती जरी, कारण ऑब्व्हियसली देर इज अ नेम, देर इज अ बेटर पॅकेज, सो नो कंप्लेंट्स अबाउट दॅट. मग त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये लगेच आणखीन दोन मोठ्या फिल्म्स रिलीज झाल्या. सो अशा वेळेस मग कोणाला तुम्ही ब्लेम कराल. हे पुण्यामध्ये आपलं जे कोथरूडचं थिएटर सिटी प्राईडमध्ये माझी फिल्म 4 आठवडे चालू होती आणि कन्सिस्टंट लोक येत होती. जर काही फिल्म चालली नसती दुसऱ्या आठवड्याला त्यांनी माझी फिल्म बाहेर काढली असती, पण त्यांच्याकडे ती प्रोव्हिजन होती टू कीप माय फिल्म. दे हॅड स्क्रीन्स राईट. सो ते स्वतः मालक मला म्हणाले होते की आपणच कसं एकाच दिवशी 2 फिल्म्स करतो रादर दॅन त्याच्या नंतरचा अख्खा महिना रिकामा होता. सो माझी फिल्म अशी आहे की मी असं म्हणणार नाही की नाही मला थिएटर्स असती तर सुपर डू. इट्स अ निश फिल्म, इट्स अ टिपिकल सब्जेक्ट, इट्स अ डिफरंट सब्जेक्ट, पण तो मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता. कारण मला माहिती होतं की कुठेतरी जेव्हा ते बघतील तेव्हा प्रत्येक आई आणि मुलगी त्याच्याबरोबर असोसिएट करतील. पण ते होल्डिंग टाइम जो असतो तो मिळाला नाही, जो पुण्यामध्ये मला आय एम व्हेरी ग्रेटफुल की त्या लोकांनी मला तिथे ठेवलं आणि त्यांना दिसत होतं की चांगला रिस्पॉन्स आहे. पण मुंबईमध्ये ते होऊच शकलं नाही. सो प्रेक्षकांचा विचार नाही असं नाही, आपण प्रेक्षकांचा विचार करूनच मी दुसरा सब्जेक्ट आणला ना. मला हवं असतं तर मी एक टिपिकल अमुक एक स्टारच घ्या आणि अमुकच एक जो विषय बायोपिकच घ्या किंवा एक ठरलेले जे साच्यातले चाललेले होते जे हिट होते त्या टाईपचीच करा आणि करा, असंही केलं असतं ना मी. पण तसं नाही केलं. आय टूक अ डिफरंट सब्जेक्ट. आता त्याच्यानंतर त्याला जस्टिस म्हणून मी कुठेही आखडता हात घेतला नाही इन टर्म्स ऑफ टेलिंग पीपल की ही फिल्म अशी येते. पण तरी सुद्धा जेव्हा ती फिल्म चालत नाही त्यानंतर पुढे काय, हे जे मी विजूशी बोलत होते की त्यानंतर कशा प्रकारे त्या फिल्मला मग सॅटेलाईट, OTT हे माध्यम कसं मिळतं. कारण की आज आपण नवीन प्रोड्युसर्स किंवा काय मोठ्यांचाच तिथे थिएटरमध्ये निभाव लागत नाही, तर आमच्यासारखे नवीन प्रोड्युसर्स आणि नवीन हे जे छोट्या फिल्म्स घेऊन येत आहेत त्यांनी काय करायचं. मग जर काय थिएटरकडे त्यांना जर काय हे मिळत नसेल, वाव मिळत नसेल, बिकॉज मोठ्या मोठ्या फिल्म्स येत आहेत, मग त्यावेळेस हिंदी पण येत असतात, साऊथ इंडियन पण येत असते, मराठीतल्या पण मोठ्या येत असतात. मग अशा वेळेस ह्या लोकांनी आम्ही कुठे टिकून राहायचं. मग त्यावेळेस त्यांना OTT आणि सॅटेलाईट तेवढा सपोर्ट मिळतोय का की नाही. तुम्ही मग फक्त तेव्हा की थिएटरमध्ये तुमची किती चालली, एवढा बिझनेस केला का, मग तुमचं पॅकेजमध्ये किती मोठी मोठी मंडळी आहेत, अशावरच आपण धरून चालू शकत नाही ना, असं माझं मत आहे. तुला वाटतं? मला ते आपण एखाद्या कॉलेजमध्ये आपण टिवायला असतो आणि म्हणजे 11वीला आलेला मुलगा असतो त्याला एक त्याबद्दलचं असतं आणि मग सांगायला लागतं रे हे कॉलेज तुला बाहेरून वाटलं, इथले शिक्षकाचे हे सगळं. मला आता तिचं ऐकत असताना 16 वर्षांपूर्वी ज्यावेळेला 2008 साली आम्ही एक सिनेमा जो आपल्या देशातला डिजिटली शूट होऊन डिजिटली म्हणजे रिलीज झालेला पहिला सिनेमा आहे. ती रात्र नावाचा सिनेमा जो आम्ही केला होता प्रसाद आदित्य, आम्ही तो पहिला सिनेमा, आम्ही पायनियर.
त्याला प्रोड्यूस करताना हे जे आत्ता चाललंय ना तसंच होतं सगळं, की अरे माझ्याकडे एक विषय आहे, मला वेगळा विषय सस्पेन्स थ्रिलर येत नाहीत मराठीत, मला तो मांडायचा आहे. मग तो मी सिनेमा झाल्यानंतर नाच बिल्डिंग मध्ये ज्यावेळेला त्या ह्याच्याकडे गेलो डिस्ट्रीब्युटरकडे, त्याने असं ते बघितलं हे माझं ब्रॉशर आणि असं फेकलं खाली, त्याच्या कचऱ्याची हे होती, असं फेकलं, कोण देखेगा हे फिल्म, असं फेकलं. आणि तू बसलायस ना आता एक्झॅक्ट याच पोझिशन मध्ये मी होतो, एक्झॅक्ट पोझिशन मध्ये होतो, की अरे मी पैसे टाकलेत त्याच्यात, काही लाख रुपये टाकलेत आणि तू सरळ ते ब्रॉशर असं फेकलंस. हाँ कोई नहीं देखेगा वो फिल्म, उसको थिएटर में कोई आएगा नहीं, क्या करेंगे. बरं काय प्रसाद ओक, आदिती सारंगधरी काय तशी नाव, म्हणजे प्रसाद ओक नाव होतं ना, गुड नेम, संतोष जुवेकर होता, सुबोध भावे होता. आता ह्या नावांना जर तुम्ही सरळ फेकून देताय तर काय करायचं. आणि मग होता 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 तू बघत पण असशील की मग बायोस्कोप केला. बायोस्कोप सारख्या सिनेमाचं तू त्यावेळेला एका वृत्तसमूहात असताना सगळ्यात जास्त स्टार्स दिलेले सिनेमांपैकी एक आहे. खेळ मांडला केला, बँगलोरच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तो शिकवतात वगैरे. सगळं झाल्यानंतर एक जाण झाली की मला जो वाटतो विषय दाखवायचा आहे तो लोकांना पाहायचा आहे का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही मध्ये काढलं माझ्याच सिनेमांचं. तो लोकांना नव्हता पाहायचा, मला तो दाखवायचा होता. मग मी माझ्या सिनेमांचं ज्यावेळेला अनालिसिस केलं की शर्यत सारखा सिनेमा जो ग्रामीण ढंगाचा आहे थोडासा, तो चालला, टिपिकल मसाला आहे त्याच्यामध्ये सगळं, तो चालला. मग ती जी माझी एक हे सुरू झाली की जी मग पांडूपर्यंत येऊन ठेपली की हो काय चालतं, लोकांना काय पाहायचंय. म्हटलं ओके, लोकांना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी दादा कोंडकेंचे सिनेमे सुपरहिट केले होते, मग बघूया आपण त्याच्यावर का करू. त्याला सक्सेस मिळालं, त्याची गाणी गाजली, सगळं झालं. तर माझं असं म्हणणं आहे की आता निर्माता म्हणून मी ज्या वेळेला पुन्हा पुढचं पाऊल उचलेन, माझं असं म्हणणंच नाही की या प्रकारच्या फिल्म्स करू नये. म्हणजे मी ज्या आधी प्रकारच्या फिल्म त्या फिल्म्स केल्या पाहिजेत, फक्त त्या फिल्म्स करत असताना तुमच्या अपेक्षा त्या नको. करेक्ट. म्हणजे मी टाकणार 1 करोड रुपये एखाद्या व्यवसायात आणि अपेक्षा करणार की एका वर्षात त्या व्यवसायातून मला 100 करोड रुपये मिळावेत, असं कुठल्याच जगात व्यवसाय नाही लॉटरीशिवाय. म्हणजे लॉटरीच लागली तर, पण तसं होत नाही. तर त्यामुळे मग तुम्ही अपेक्षा करा की 1 करोड टाकलीत ना, मी माझा आवाका 1 करोडच्या सिनेमाचा बिझनेसचा एवढाच आहे, मग मला एवढीच अपेक्षा. पण म्हणजे मला प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असं म्हणायचं आहे की तुम्हाला चांगला सिनेमा द्यायचा आहे पण तो चालत नाही. आता आदिनाथ कोठारांनी पाणीसारखा सिनेमा केला जो मी बघितला, इट वॉज अ गुड मूवी, चांगली केली होती, पण ती नाही चालली. मग लोकांना काय पाहिजे आहे? लोकांना काय बाहुबली पाहिजे का? लोकांना काय पुष्पा पाहिजे? काय पाहिजे? हो पाहिजे ना, बाहुबली आणि पुष्पा हे पाहिजे लोकांना. आपण दिलाय का? विचार तरी केलाय का? देणं तर लांबची गोष्ट आहे. आपण विचार केलाय का की अशा प्रकारचा एक सिनेमा आपण देऊया की जो लोकांनुनय म्हणूया आपण त्याला, म्हणजे थोडंसं काही समीक्षक असं लगेच हे होतील त्याने, पण लोकांनुनय हा शब्द सतत वापरतात ते की तुम्ही अशा सिनेमे करता, पण तेही करताना दिसत नाही ना हो आपल्याकडे. आता ज्या फिल्म्स चालल्यात म्हणजे त्याच फिल्मची री ओढायची. पण आता मराठी प्रेक्षक म्हणूया, मराठी असं नाही कारण सिनेमाला काही भाषा नसते, आपण म्हणूया क्राऊड. मराठी प्रेक्षक काय विचार करतोय माहितीये का आपल्या इंडस्ट्रीला? आत्ता प्रेक्षक काय विचार करतोय? आत्ताचा 20ला 30ला मुलगा काय काय विचार करायला लागला? त्याला कसले सिनेमे बघायचे? एक्झॅक्टली, त्याची आवड लक्षात पण त्याच्यामध्ये पोचतोय का? नाहीच, 100% नाही. कारण पुष्पा सगळ्यात जास्त चालला कुठे चालला? सगळ्यात जास्त साऊथ बॉक्स ऑफिस, आणि त्याच्यानंतर मुंबई, महाराष्ट्रात. त्यांनी आपले पंख पसरायला सुरुवात केली. त्यांनी त्या सिनेमामध्ये मराठी कुठेतरी काहीतरी एलिमेंट राहील याचा अत्यंत प्रकर्षाने जाणीवपूर्वक विचार करून ते केलेले आहे. त्यांची जी टीम बसते, तो सिनेमा ज्यावेळेला तयार होत असतो त्यावेळेला त्या सगळ्या बाजूने विचार केला जातो. म्हणजे एक वेव आहे. म्हणजे त्यात जसं आता आपल्या देशात आपण हिंदुइझमची वेव आहे, तर त्यांनी पहिला जर टीजर आठवत असेल पुष्पाचा, तर त्यांनी तो सगळा सो त्यांना माहितीये की आता काय हवंय लोकांना, आम्ही ती डिश सर्व करतो. म्हणजे जसं आपण घरी आपण बर्गर आणि नाही बनवत ना पिझ्झा, तर तसं आपण डिश सर्व करायला मराठी चित्रपटसृष्टी 100% कमी पडते. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की आपल्याला पाहिजे ते दाखवण्याच्या नादात लोकांना काय हवंय ते विसरलोय. आणि म्हणजे मी माझ्याकडून काय करणार, तर जे आत्ता सोनालीने सगळं सांगितलं,
आपल्याला ना पठाण जवानच्या पुढच्या वर्षीच्या तारखा माहिती असायच्या ना, की हा पुढच्या वर्षी ईद येणार आहे. हो, खरं आहे. पुढच्या वर्षी दिवाळीत ह्याचा सिनेमा आहे. रिलीज होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतलं आपल्या तिघांपैकी एकालाही माहिती नसेल की आता पुढल्या महिन्यात त्या पुढल्या आठवड्यात कुठला सिनेमा आहे. माहिती आहे पुढल्या आठवड्यातला सिनेमा? नाही. आपण इंडस्ट्रीतला. तर माझं असं म्हणणं आहे की ते जे आहे, जे ती म्हणाली अत्यंत योग्य आहे, की त्या बाजूवर सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आपण फक्त शेतकऱ्यांसारखीच अवस्था आहे मराठी चित्रपट निर्मात्याची. माल बनवणारा जो आहे तो प्रॉफिटमध्ये नाहीये. कदाचित माल विकून त्याचे पैसे एजंट विकणाराच. करेक्ट. तो जो एजंट आहे ना तो प्रॉफिटमध्ये आहे. मराठी चित्रपट सृष्टीने काट टाकली असेल तर त्या एजंट पण कोणाला तरी प्रॉफिट झालेलं आहे. हो 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 100% झालेलं आहे. मी सांगू शकतो स्कॅम आहे. आणि म्हणूनच माझी जेन्युइन मला खरंच कायम वाटून राहिलेलं आहे की ह्याच्यासाठी एक फोरम किंवा एक काहीतरी असं झालं पाहिजे की जे आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे ऍज अन इंडस्ट्री टुगेदर. मराठी इंडस्ट्रीत स्कॅम काय? मराठी इंडस्ट्रीतलं सगळ्यात स्कॅम सांगतो. मराठी इंडस्ट्रीत एक स्कॅम आहे. स्कॅम आहे. काय स्कॅम आहे? प्रेझेंटर नावाचं एक स्कॅम आहे. खूप मोठं स्कॅम आहे. गेले अनेक वर्ष चालू आहे. एक निर्माता असतो, तो कुठला तरी अहमदनगरचा असतो, औरंगाबादचा असतो किंवा तसा असतो. त्याला चित्रपट दिग्दर्शकाने मी मगाशी सांगितलं तसं गोष्ट ऐकून इम्प्रेस करून फसवलेलं असतं की आता आपल्याला गोष्टीची व्हॅल्यू 2.5 करोडपासून सुरू होऊन मग बनता बनता ती 5-6 करोडला त्या सिनेमाचं बजेट गेलेलं असतं. एवढे पैसे गेल्यानंतर त्याने जे ठेवलेले पैसे त्याच्यापेक्षा जास्त त्याचं बजेट गेलं आणि आता निर्मिती झाली. आता ह्याचं काय करायचं असं दिग्दर्शकाला विचारलं. दिग्दर्शक ते नाही माहिती मला, मला बनवायला येतं. मग तो दारोदार हिंडू लागतो. मग काही कंपन्या आहेत ज्या आम्ही प्रेझेंट करतो सिनेमा, काही माणसं आहेत आम्ही प्रेझेंट करतो हा सिनेमा माझ्या कंपनीच्या नावाखाली. म्हणजे काय करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल विजुमाने सिनेमा तयार करणार आणि सौमित्र पोटे प्रेझेंट करणार. बरोबर. म्हणजे आता समजा मी जसं आता उदाहरण कंटिन्यू करूया. 6 करोड रुपये टाकून मी एखादा सिनेमा तयार केला. हा म्हणतो सौमित्र पोटे की मी तो प्रेझेंट करतो. मला माहिती नसतं म्हणजे काय, मी ते वाचलेलं असतं ना प्रेझेंट करतो. हा माणूस काय करतो, ह्याला माहिती असतं की थिएटर बुकिंग कुठून होतं, बरं, ह्याला माहिती असतं जाहिरात कुठून द्यायची, ह्याला माहिती असतं की मिनिमम सॅटेलाइट राईट कुठून ॲश्युअर करायचं, याला माहिती असतं की वेब प्लॅटफॉर्मला कुठे विकायचं, हे याला माहिती असतं. त्यामुळे हा काय करतो, हा स्वतःचं एक कॅल्क्युलेशन करतो की 6 करोडचा सिनेमा आहे, बरोबर. त्याला माहिती असतं की हा जास्तीत जास्त सगळं करून म्हणजे अगदी 4 करोड तरी कमवेल. कोणाला माहित असतं? सौमित्र पोटे. ओके. ह्या निर्मात्याला त्यातलं काहीच माहिती नाही ना. OTT कुठे विकलं, ऑफिसेसच माहित नाहीत. जर मी विचारलं त्या निर्मात्यांना की नेटफ्लिक्सचं ऑफिस कुठे आहे, अमेझॉनचं ऑफिस कुठे आहे, नाही माहिती त्यांना, ऑफिसच माहित नाही. ठीक आहे, ते सिनेमा केला 6 कोटीचा केला, त्याला दिला. तो काय करतो, लास्ट इन फर्स्ट आउट, लिफो नावाचं एक अग्रीमेंट असतं. लिफो लास्ट इन फर्स्ट आउट, ते अग्रीमेंट करतो याच्या बरोबर. याला असं सांगतो की मी खर्च करणार या सिनेमाला प्रेझेंट करायला, मी शेवटी पैसे टाकून सुद्धा आधी माझे पैसे रिकव्हर होणार. म्हणजे समजा असं उदाहरण पकड की तू 2 करोड टाकले, 2 करोड तू टाकतच नसतोस, याला सांगत असतोस की 2 करोड टाकले, तू टाकत असतोस 50-60 लाख रुपये किंवा 1 करोड जास्तीत जास्त, तू 2 करोड टाकले असं सांगतो. मग ह्या 6 करोडच्या ज्याने टाकलेत त्याला जे काही पैसे थिएटर मधून आले, सॅटेलाइट मधून आले, OTT वगैरे, त्यातले 2 करोड आधी तू घेणार. ओहो, बरं, असं वाटतं की पुढचे जे काही समजा आता 4 करोड तर पुढचे 4 उरलेले 2 त्याला मिळतात का, तर तसंही नाही. उरलेल्या पैशातही तो 60-40 मागतो. म्हणजे 60% परत तोच घेणार आणि 40% ह्यालाच येणार. म्हणजे ह्याच्या हाती काय येणार, चिंचोके. आणि हे जे नवीन निर्मात्यांना स्पष्ट शब्दात सांगतो की गोड शब्दात किंवा पेपरवर न दाखवता येणारं पण लुबाडणारी टोळी आहे. हे लुबाडलंच जात आहे ना. का असं होत नाही, लास्ट इन फर्स्ट आउट कशाला पाहिजे. जर मायलेक सिनेमा केलाय, ती म्हणते की मी 2.5 करोड टाकले, तर ओके 2.5 करोड तुझे, 2.5 करोड माझे, एक्झॅक्टली. आणि आता आपण दोघं एकत्र पुढे जाऊया, जे काही येतील 50-50, 50 पैसे आले, 25 पैसे तुझे, 25 पैसे माझे, हे एकदाही केलं जात नाही. एकदाही. आणि थँकफुली मी हेच मगाशी म्हटलं की मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मला माहिती आहे, हे मी बघितलंय, म्हणून मी त्या याने गेले नाही. पण मग असेच मी म्हणते की ज्यांचा काही संबंध नाही आणि नवीन प्रोड्युसर्स येतात, ते जेव्हा अशा गोष्टींना काय म्हणतो आपण बळी पडतात, आणि त्यात त्यांची चूक आहे.
एक्झॅक्टली. मी नाही म्हणत की त्या प्रेझेंटरची चूक आहे, नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबातच नाही. तुम्ही अभ्यास नाही केला आणि तुम्ही पैसे टाकले तर तुमची चूक आहे. प्रेझेंटर्स आर ऍट देअर प्लेस, की माझा व्यवसाय, मी व्यवसाय ऑफिशियली करतो, ऑफिस टाकलेलं आहे, मी हाच व्यवसाय करतो. प्रेझेंटरची चूक नाही. तुम्ही बळी पडताय. तुम्ही का नाही उठून जात की बघू जरा हॉटस्टारचं ऑफिस कुठे आहे, बघू जरा मला झी मध्ये कोण विकत घेतं सिनेमा, भेटूया तर जाऊन. नाही म्हणतील ना, हा प्रयत्न केलाय का नाही ना, मग तो जो प्रयत्न करतो तो मलिदा खातो, तो त्याचा व्यवसाय त्याने केला, योग्य आहेत ते प्रेझेंटर. चूक निर्मात्यांचीच. पण मग असं बऱ्याच होतं की अनुभवी निर्माते असतात, अनुभवी, फॉर एक्झाम्पल अनुभवी डिरेक्टर असतो, अनुभवी तोच प्रोड्यूस करतो फिल्म आणि नंतर प्रेझेंट करायला कोणाला तरी देतो. अशाला पण असं होतच ना, माझ्या बरोबर झालंय. मग तू कशाला दिलास प्रेझेंट करायला? मला वाटलं की मला जे येतं त्यातली जी माहिती आहे त्याच्यापेक्षा त्याला जास्त येतंय. अच्छा, आपण असं म्हणतो ना की जेना काम तेने था बीजा करता काय. करेक्ट. तर मला असं वाटलं की मला काय येतं, तर मला प्रोड्यूस करता येतं, लिहिता येतं, दिग्दर्शित करता येतं. करेक्ट. मला ह्यातली माहिती आहे, पण हा निष्णात आहे. करेक्ट. हा विश्वास ठेवला गेला माझ्याकडून आणि नंतर लक्षात आलं तो निष्णात आहेच, पण तो अनेक गोष्टीत निष्णात आहे असं ते नंतर लक्षात आलं. मग नंतर ज्यावेळेला मी थिएटर चालवायला घेतलं स्वतः, त्यावेळेला मात्र ते जे मळब होतं ते दूर झालं. म्हणजे माझ्या आकांक्षांचं सुद्धा, कारण थिएटरला मी समोसे विकायचो. ऍक्च्युली मी वंदना थिएटर जेव्हा चालायला घेतलं, मी थिएटरला समोसे विकायला उभं राहायचो, कारण तिथे लोक खरं बोलतात. प्रीमियर प्रथा मी बंद केली. माझ्या कुठल्याही सिनेमाचा प्रीमियर होत नाही, कारण प्रीमियरला मी म्हणणार सोनाली व्हॉट अ फिल्म, मिठ्या वगैरे मारणार, कौतुक करणार आणि पुढे जाऊन असं 4 पावलं गेले काय असं ते होणार. करेक्ट. तर त्यापेक्षा ती प्रथाच बंद. आणि थिएटरला गेल्यानंतर मला कळलं की खरी फिल्म काय आहे, कारण ते समोसा घेताना ते जे चर्चा करतात ना, अरे यार मजा नाही आली, ते सपक होतं, ते अमुक होतं, ते तमुक होतं, तर त्या खऱ्या रिॲक्शन्स मिळतात. आणि त्याच्यातून असं झालं की नाही, लोकांना काय आवडतंय त्याचा पण परत आपण गेज कसं करणार. मला असं वाटतं की मला जे आवडतं तेच लोकांना आवडतं, असं पण होऊ शकतं ना. तर ते गेज करण्यासाठी मला त्याचा फायदा झाला की त्या थिएटरमध्ये जे मी दिवस काढले समोसे विकण्यात. हे फार स्कॅम हा इंटरेस्टिंग भाग आहे. म्हणजे हा या निमित्तानं फार महत्वाचा मुद्दा अधोरेखित झाला. अनेक असे लोक आहेत जे असेही फसवले गेलेत की समज कुठेतरी इंटिरियरला सिनेमा लागला असं दाखवून त्याचे DCR रिपोर्ट तयार करून, जो तिकडे पोहोचलेलाच नसतो सिनेमा, पण त्या थिएटरला तुम्हाला भाडं द्यायचं असं सांगून भाडं उकळलं जातं. करेक्ट. असंही गोष्ट. या आता जो काही आपण आता बोलतो हा टॉक, याच्यामध्ये ना म्हणजे मला अमृता मानेची आता आठवण आली, कारण तिनं हा सगळे हे अरेंज केले. तिचं आठवण येणं मागचं कारण तुला सांगतो मी. औदुंबर PR फार महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये, अक्षय आणि अमृता. पण PR हा फार महत्वाचा भाग असतो, कारण तो लोकांपर्यंत पोहोचवतो. तुम्हाला तुमचा सिनेमा लोकांपर्यंत जातो. आता प्रोड्युसर झाले, प्रेक्षक झाले, सोशल मीडिया आणि त्यासाठी काम करण्यासाठी मंडळी ही कशी अपडेट आहेत असं वाटतं तुम्हाला? ती चांगल्या पद्धतीनं काम करतायत, त्यांना दिलेलं काम ते करतायत, की आणखी अपडेट व्हायची गरज आहे? मला असं वाटतं की ऑफकोर्स अप्रतिमच काम करतायत, पण तरी मला असं वाटतं की ज्या लेवलवरती किंवा ज्या आणखी नवनवीन काही आयडियाज आणखीन आल्या पाहिजेत, आणखीन इन टर्म्स ऑफ आत्ताची जी पिढी आपण म्हणतो की आताच्या पिढीला आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, की त्यांना काय आवडतं, त्यांच्यासाठी फिल्म्स बनव, तर त्यांच्या दृष्टीने काय मार्केटिंग किंवा सोशल मीडिया स्ट्रॅटेजीज किंवा हे आणखीन जास्त शोधायला पाहिजे. म्हणजे एक कॉपी पेस्ट आपण टिपिकल PR किंवा सोशल मीडिया मार्केटिंग ह्या गोष्टी करतो, त्यापेक्षा अजून त्याच्यामध्ये इनोव्हेट केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे चांगलं नाही असं मी म्हणणार नाही, पण येस वी हॅव टू कीप इव्हॉल्विंग, कारण की आता इतकं पटापटा सगळ्या गोष्टी चेंज होत आहेत. आणि आपल्याकडे जसं म्हणालो आपण की साऊथ इंडियन फिल्म्सनी पण एवढा मोठा आवाका वाढवलेला आहे, तिथे आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आपल्याला सुद्धा तेवढंच अप टू डेट होणं गरजेचं आहे. किती गोष्टीत अपडेट होणार तुम्ही? तुम्हाला कलाकार म्हणून पण अपडेट व्हायला पाहिजे, स्टार म्हणून पण अपडेट व्हायला पाहिजेच ना, बजेट वाईज पण अपडेट व्हायला पाहिजे. अर्थातच व्हायला पाहिजे. सोशल मीडियाच्या बाबतीत मी फक्त आता मी अधिकारवाणीने सांगू शकतो, कारण आय होल्ड एजन्सी, माझी मोठी एजन्सी. त्यात आम्ही ज्या वेळेला प्रॉडक्ट मार्केटिंग करतो किंवा पर्सन मार्केटिंग करतो, त्याला सर्वे हा अत्यंत महत्वाचा भाग असतो आमचा. आमचा प्रत्येक टप्प्यावर सर्वे होत असतो, वेगवेगळ्या प्रकारे होतो. तो फिजिकल सर्वे होतो, तो टेलिफोनिक सर्वे होतो, तो अदरवाईज गुगल फॉर्म्सद्वारे वगैरे सर्वे होतो. त्याच्यातून जनमत तयार केलं जाणं हे पण फार महत्वाचं आहे. आणि जसं सोनालीने सांगितलं तसंच मी ऍड करतो की एक टिपिकल PR ची पद्धत आहे आपली. म्हणजे सिनेमा ट्रेलर लॉन्च करा आणि मग वेगवेगळ्या शहरांमध्ये रेडिओवर जा आणि ते अशा कुठल्या तरी बॉलरूम मध्ये आजकाल जे पत्रकार येतात त्यांच्याबद्दल एकाने तर मला
आम्ही एका शर्यत सिनेमाच्या वेळेला पत्रकार म्हणून समोर बसले होते सांगलीला, आणि आम्ही ऑडिओ सीडीज दिल्या त्यांना ऐकायला गाणी. तर त्यातल्या म्हटलं आता कोणाला काही प्रश्न असतील तर एक पत्रकारने हात वर केला, या ऑडिओ सीडी देण्याऐवजी ते व्हिडिओचे दिले असते बघितलं असतं की आम्ही सिनेमा. सांगलीला झालेलं आहे. तर या लेवलचे पत्रकार आहेत आता, त्यामुळे त्यांच्या समोर काय आपण बोलणार आणि ते आपल्याला किती पोहोचवणार असा प्रश्न असतो. पूर्वी पण असे असते तर मला सांगतो काय असं म्हणजे हेजिटेट नको, ठीक आहे म्हणजे. पण ते सोशल मीडिया जसं तिने सांगितलं तसं ना, ते फ्री नाहीये पहिली गोष्ट. करेक्ट. आपल्या अनेक निर्मात्यांना असं वाटतं, परत मी निर्मात्यांच्या चुकांकडे येतोय पण ते आहे, निर्मात्यांना असं वाटतं की सोशल मीडियाचं तुमचं किती बजेट आहे, हा सर एकदम व्यवस्थित आम्ही 3 लाखाचं बजेट ठेवलंय सोशल मीडियाचं. त्यांना असं वाटतं सोशल मीडियाचं फ्री थिंग. मी फेसबुकवर पोस्ट केली की माझ्याकडे समजा माझे 5,000 मित्र आहेत, तर 5,000चे 5,000 मित्र बसलेत बघायला काय पोस्ट केलं ते बघायला. असं नाहीये ना. तर त्याला खर्च आहे. सोशल मीडिया हा खर्चिक आहे, हे जोपर्यंत मान्य होणार नाही. सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच आहे, सगळं फुकट आहे, पोस्ट केली फुकट आहे, बनवली फुकट आहे, पोहोचणार फुकट आहे, सगळं एवढं. ते आमचा मित्र समीर भोसले इथं आलाय, त्याला बरं आहे, तो आता माझ्या मागे लागेल, बघ सौमित्र फुकट नाहीये, अजिबात नाही. काहीच फुकट नाही जगात. प्रत्येक गोष्टीची आणि एव्हरी फ्री थिंग इज खूप महाग आहे. या सगळ्यामध्ये जो बजेट, शेवटच्या टप्प्याकडे आलोय आपण, या सगळ्यामध्ये जो बजेट वाढतं सिनेमाचं, की तुम्ही 3 दिवसात 5 कोटी, 8 दिवसात 20 कोटी अशी जो जाहिराती मारता, त्याचा इम्पॅक्ट मानधनावर पण होत असेल ना कलाकाराच्या. कलाकार मानधन वाढवणार ना. होतोच तो निगेटिव्ह इम्पॅक्ट. मी तोच सांगतोय. अरे काही कलाकार, नाव आहे तोंडावर, येऊ दे. म्हणजे मला नाही मागितले, पण काही कलाकारांनी निर्मात्यांकडे 50 लाख रुपयाची मागणी केलेली एका सिनेमासाठी. म्हणजे आवडेलच मला. पण याचा उलटा विचार केला तर काय, मी नट आहे, मी 100% तुझ्या सिनेमाला देतो, माझं मानधन 50 लाख रुपये आहे, त्याबद्दल मी चोख काम करणार आहे, त्यात काही मी कमी जास्त नाही करणार, मग काय प्रॉब्लेम आहे? मग मी ना त्या नटाला असं चॅलेंज देईन की एक काम कर, तुझं असं म्हणणं तू चोख काम करणार आहेस आणि तुला बघायला लोक येणार आहेत ना, मी तुला 50 लाख नाही, मी तुला 60 लाख रुपये देतो. फक्त ते 60 लाख रुपये ज्यावेळेला मी सिनेमा रिलीज करून बॉक्स ऑफिसवरून रिकव्हर करेन त्यावेळेला देईन. चालेल? ते का नाही चालणार? तुला जर खात्री आहे ना की मी एवढे पैसे का घेतो, तर मी चोख काम करतो आणि लोकांमध्ये मी लोकप्रिय आहे, लोक मला पाहायला येतात, तर चल आपण चॅलेंजला तयार हो. मग त्यांना काय करायला पाहिजे? त्यांना ते नको. सिनेमाला लोक येतात म्हणून मला काय 10 रुपये दे मी करतो का, असं काहीच म्हणणं ना. अव्वाच्या सव्वा पैसे घेण्याला ऑब्जेक्शन आहे. कारण सिनेमाचं बजेट जर कंट्रोलमध्ये ठेवलं तरच पुढे ROI आपण ज्याला म्हणतो तो राहणार आहे. आणि बजेट कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर कुठल्याही सिनेमाचं बजेट तू उघडून बघ, सगळ्यात मोठा पार्ट जो असतो तो हा आर्टिस्ट आणि चीफ टेक्निशियन यांची रेम्युनरेशन, हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. काय आलं? काय नाही, मी काहीतरी आलंय. ती कैची सापडली बहुतेक. मी आर्टिस्ट पण आहे, निर्माती पण आहे, काहीतरी अनुभव आहे. तुझं काही म्हणणं असेल ना, कारण तू आर्टिस्ट आहेस ना, तुम्ही काय विचार करता सिनेमा करताना? सी टू बी व्हेरी ऑनेस्ट, एक मिनिट मला थोडंसं क्लिअर करू दे. सगळेच आर्टिस्ट तसे असतात म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीत सगळेच आर्टिस्ट तसे आहेत असं नाही. पण काय शेव बघून पुडी बांधली जाते ते तसं होत असेल त्यांच्याकडून पण. असं तू काय म्हणतो, आर्टिस्ट कसा विचार करतो? सी टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी ज्या काळामधनं आलेली आहे किंवा त्या तर आमचं म्हणजे मी माझ्यासाठी बोलू इच्छिते की मी असा कधीच आवाज असावा उगाच. मग माझे स्टाफचे पण म्हणजे मी आत्ता एका ठिकाणी काम केलेलं आणि ते सेड की त्यांचं बजेट नाही, हे तर स्टँडर्ड वाक्य आहे. पण आपण विचार करतो बिकॉज मे बी प्रॉब्ली आता मी प्रोड्युसर झालेली आहे, त्यामुळे कदाचित जसं मी म्हणेन की आता माझाही एक दृष्टिकोन बदलला आहे की कोणत्या गोष्टीतनं या सगळ्या गोष्टी करायला लागतात किंवा काय काय प्रॉब्लेम्स येतात. पण मी म्हणेन की एक जी त्यांनी जे इतके वर्ष काम केलेले, त्यांच्या एक्सपिरियन्स, त्यांचं एक ऑडियन्समध्ये त्यांचा एक चाहता वर्ग याला म्हणून जे योग्य आहे ते त्यांना दिलं गेलंच पाहिजे. बिकॉज त्याच्यामुळेच तर आज तुम्ही त्यांच्याकडे जाताय ना की आमच्या फिल्ममध्ये काम करा का, कारण तुम्हाला पण असं वाटतंय की त्यांच्या येण्याने फिल्मला एक वेगळं वेटेज मिळणार आहे. सो देन दॅट शुड बी गिव्हन. पण ते व्हॅल्यू फॉर मनी असणं खूप गरजेचं आहे. पण त्याचा जर का एखादा आर्टिस्ट ओव्हर फायदा घेत असेल तर ते चुकीचं आहे, कारण त्याने आपण आपल्याच लोकांना मारतोय आणि आपण खूप हातावर मोजण्या इतकी आपली छोटी इंडस्ट्री आणि त्याच इंडस्ट्रीला मारतोय, तर लॉंग रन मध्ये या गोष्टी आपल्याच गळ्याशी येणार आहेत. मग जसं हिंदीमध्ये मी असं ऐकलंय की जे आता आय थिंक मराठीमध्ये पण काही प्रमाणात सुरू झालंय की एक सर्टन अमाऊंट पर्यंत चार्ज
करून मग जर काय प्रॉफिट येत असेल तर त्याच्यात त्यामध्ये profit प्रॉफिट sharing. शेअरिंग केलंच पाहिजे. सो दॅट वर्क्स बेटर. मी तर म्हणेन की ते नक्कीच चांगलं आहे असं मला वाटतं, रादर दॅन आत्ताच उठून खूप काही पैसे मागणं आणि त्याची गॅरंटीही नाहीये की तुम्ही एवढे नावाजलेले आहात तर तुमच्या नावाला थिएटरमध्ये तेवढं पब्लिक येत आहे हिंदीला का? नाहीये आता, आपण हिंदीलाही re-release नाहीये, सिनेमे बघतोय. एक्झॅक्टली. तर मग गेल्या 3 महिन्यात इतके सिनेमे रिलीज झालेत, सगळ्यांनीच येऊन विचार करण्याची गरज आहे. या म्हणजे प्रॅक्टिकल होणं खूप गरजेचं आहे. कलाकारांचा विषय होता, कलाकार आणि सोशल मीडिया पण आपण बघितलं. मराठी कलाकारांबद्दल एकूणच सोशल मीडियावर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप दिसतो. खूप लोक बोलतात कलाकारांना, कलाकारांनी काय एखादं कमेंट केली की त्याच्यावर खूप ट्रोल कलाकार होताना दिसत असतात नेहमी. Correct. असं का होतं? लोकांच्या मनात राग काय मराठी कलाकारांबद्दल? मराठीच असं नाही, मला असं वाटतं हिंदी कलाकारांबद्दल पण राग आहे कदाचित. आपण कसला असतो राग? हा म्हणजे एखाद्या त्यातला एक मेजर जे ट्रोलर्स आहेत, स्पेशल ट्रोलर्स आहेत, त्यांचं प्रॉब्लेम फ्रस्ट्रेशन आहे. त्यांना स्वतःच्या आयुष्यात काही सक्सेस मिळवता आलेलं नाहीये. मला कदाचित मी ह्याच्यापेक्षा मोठा, सौमित्र पोटेपेक्षा मोठा पॉडकास्टर मी झालो असतो, पण मी झालो नाही. तर मी काय करणार? सौमित्र पोटे, तू काय प्रश्न विचारतोस, तुझ्या ह्या प्रश्नाला काय उत्तर होतं, अर्थ होता का, असं काहीतरी टाकून माझा जो फ्रस्ट्रेशन आहे ते कुठेतरी त्याला वाट काढून देण्याचा प्रयत्न करणार. कारण सौमित्र पोटे काय मला ओळखत नाही आणि मी काय त्याला ओळखत नाही. तो उद्या येऊन काय मला प्रश्न विचारणार नाहीये की चल तुला माहिती आहे ना तर मला सांग. तसं तर होणार नाही. त्यामुळे उगाच मुक्ताफळ बोलायचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. आणि मला नाही वाटतं की तो राग आहे. आणि हे प्रत्येक कलाकाराला माहिती आहे की जेव्हा तुम्ही कलाकार काय डिरेक्टर काय, तुम्ही एक पब्लिक पर्सनॅलिटी आहात, तर तुम्ही जे काही बोलणार, मग ते कशावरती कमेंट असेल किंवा तुम्ही जनरल पण काही लिहिलं तर त्याच्यावरती चांगलं बोलणारे वाईट बोलणारे असणारच आहेत. सो एक कलाकाराला आणि एक आपल्याला पब्लिक पर्सनॅलिटीला स्टान्स घेणं गरजेचं आहे की मला कितपत त्याला तोंड द्यायचंय किंवा त्याला ब्लॉक करायचंय त्या गोष्टींना किंवा त्यांना रिप्लायच करायचं नाही किंवा रिॲक्टच व्हायचं नाही. शेवटचा प्रश्न मग मी थांबतो. तू येत्या काळात काय प्रोड्यूस करतेस? तू कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेस ऍक्ट्रेस म्हणून? मी आता एका फिल्मवरती काम करतेय ऍज अ, जसं मी म्हटलं की एकदा ठेच लागली तर थांबणं शक्य नाहीये. तरी पण ठेच लागून पण पळते. ठेच लागून पण पळायचंय. मी खूप ठेचा खाल्ल्यात. गुडघे क्रॅश कोर्स घ्यायला जाते मी ह्याच्याकडे. बट सो त्या गोष्टींवरती काम चालू आहे, 2 फिल्म्स वरती चालू आहे. सो होपफुली लवकरच या वर्षात येतील? नाही, दॅट विल बी टू अर्ली. पण त्याच्यावरती काम चालू आहे. आणि ॲज अन ऍक्टर बहुतेक असं झालेलं आहे की आता मी प्रोड्युसर झाले तर लोकांना असं वाटतं मला काम करायचं नाहीये. बट एक फिल्म आहे त्याच्यामध्ये करते, ती अजून डिस्क्लोज नाही झाली आहे. आणि आपल्या काही फिल्म मध्ये कॅमिओ सॉंग्स करते. येरे रे पैसा मध्ये आहे, येरे माझा नवरा पण आहे त्याच्यामध्ये. सो आय एम व्हेरी हॅपी की तो मराठीमध्ये त्याला म्हणजे मला असं वाटतं की लोकांनी हिला नको आता हिच्या नवऱ्यालाच कास्ट करूया. सो ते आहे. तर चांगल्या गोष्टी प्लॅन्ड आहेत. आय होप की यावेळेस मी ज्या काही चुका केल्या, इवन दो मी सगळ्याची काळजी घेतली, सगळीकडे पर्सनली जातीने सगळ्या गोष्टींमध्ये, जसं विजू म्हणाला की तुम्हाला माहितीये का ह्याचं ऑफिस कुठे आहे, तुम्हाला त्या माहितीये का ते, त्या सगळ्या ठिकाणी मी प्रेझेंटर्स न घेता स्वतः जाऊन केलेलं आहे. त्या सगळ्या करून सुद्धा मला ज्या काही गोष्टी मला नाही कळल्या किंवा ज्या गोष्टींमध्ये मी चुका केल्या त्या मी ह्या गोष्टींमध्ये रिपीट करणार नाही. आणि अजून काही मदत लागली तर ऑफकोर्स मला गॅरंटी आहे की आपली इंडस्ट्री आपली लोक आहेतच कायमच तो सपोर्ट करायला. सो या आय एम लुकिंग फॉरवर्ड. विजू, तू या वर्षात काय, तू गेले 2 वर्ष काय केलं नाहीयेस, मागाशी म्हणालास, या वर्षात काय दिसणार आहे? हा, गेली 2 वर्ष मी माझ्या कंपनीला वेळ दिला. तो आता फार मोठा उद्योजक झाला पाहिजे. हा, म्हणजे मराठी माणसांनी उद्योजक व्हायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि आता मात्र मी उद्योजक व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या छोट्या उद्योजकांना सपोर्ट केला पाहिजे. मला कर सपोर्ट. मी कायमच करतो. मी कायम जाहीर तुझ्या इथे सांगतो की ज्यांच्याकडे असं काही असेल त्यांना सपोर्ट करायला आय एम ऑलवेज रेडी. तू काय करतो? मी गेले 2 वर्ष काही स्क्रिप्टवर खूप काम करतोय, ज्यातला एक रिसर्चचा भाग आहे जो मी गेल्या तुझ्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की क्रांतिसिंह नाना पाटलांवरचं बायोपिक. ते माझं खूप मोठं स्वप्न आहे, कारण तो खूप महत्वाचा सिनेमा असेल माझ्या आयुष्यातला आणि प्रेक्षकांसाठी, कारण फार कमी माहिती आहे त्यांच्याबद्दल लोकांना. आणि जसं आपण म्हटलं की अशा प्रकारचं मनोरंजन आवडत असेल लोकांना, तर तशा प्रकारच्या मनोरंजनाचा विचार करून सर्वे वगैरे सगळं करून तसाही एक मोठा भव्य दिव्य सिनेमा, मसाला चित्रपट तो करायचा आहे. हा, म्हणजे तोही सगळा तयार आहे. त्याचं पिचिंग सुरू आहे. वेगवेगळ्या लोकांना सोबत घेऊन करायला लागेल, कारण तो माझ्या एकट्याच्या आवाक्याचं नाहीये ते, त्यामुळे त्याचंही पिचिंग सुरू आहे. आणि अजून एक सिनेमा मी करतोय जो मिड साईज बजेट आहे, तो साधारणतः एप्रिल किंवा मे मध्ये मी फ्लोअरवर घेऊन जाईन, असं या वर्षात करतोय. पण सिनेमे
ब्रँडिंग करून सिनेमे करणार एवढं निश्चित आहे. वा. मला तुम्ही दोघं आवर्जून वेळून इथं आलात त्याबद्दल खरंच आभार. या गप्पांमधून म्हणा किंवा चर्चेमधून अनेक गोष्टी कळल्या, मला विशेषतः कळल्या. अनेक धक्कादायक गोष्टी होत्या माझ्या. तो स्कॅम असा माझ्या डोक्यात बसलाय आणि मला खात्री आहे की एखादी गोष्ट ऑपरेट करायची असेल तर ती ओपन करायला लागते. त्यामुळे हे ओपन झालेलं आहे आणि आता हे ऑपरेट होईल. सो सगळ्या प्रेझेंटर्सना हा एक सिग्नल होतं की बाबा नाही, परत लोक मी शहाणे सांगतो, झाले. थांब, थांब. सगळे तसे Let us नाही. be clear. हां. सगळेच तसे प्रेझेंटर नाहीयेत, पण प्रेझेंटरची चूकच नाही. हा हम्म. माझा व्यवसाय आहे तो. मी दगड विकायला बसलोय, हम्म. तू विकत घेतलास हम्म. तर तुझ्या डोक्यात दगड आहे. हम्म. त्यामुळे प्रेझेंटरची चूक नाही, आपण तसं नको म्हणू. ओके, प्रेझेंटची चूक नाही, पण हा एक वेगळ्या पद्धतीचा काय म्हणतात त्याला गुंता आहे. व्हेरी गुड. तर हा गुंता लवकर सुटो आणि नवीन वर्ष तुम्हाला खूप चांगलं जावं अशी आशा करतो. आवर्जून वेळ दिला त्याबद्दल खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना, तुला पण आणि सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. नवीन वर्षात आनंदी, निरोगी आणि भरभराटीचं आयुष्य जगा. एक Yes. महत्वाची गोष्ट मला सांगायची होती. ही जी चर्चा आहे ही घडवण्यामागे अमृता माने आणि तिचा सहकारी अक्षय यांचा महत्वाचा हात आहे. औदुंबर PR यांच्यामुळं हे सगळं कॉर्डिनेशन झालं आणि हे घडून आलं. सपोर्ट करतात छोट्या छोट्या उद्योजकांना मोठे मोठे उद्योजक. हे त्याचं एक उदाहरण आहे. आधी ऑफर केलेली आहे. तर थँक्यू व्हेरी मच इथं Thank you, आला आणि thank भेटत राहू. नवीन सिनेमा आला तर जरूर सांगा, नक्कीच, बोलू. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच.